नमस्कार, माझ्या कवितेचे नाव आहे माझ्या शाळेचा अनुभव. शाळेत आलो पहिल्या दिवशी, तो दिवस मला आजही आठवतो. शाळेत आलो पहिल्या दिवशी, तो दिवस मला आजही आठवतो. पापण्यांच्या आड हळूच ओलावा साठतो, पापण्यांच्या आड हळूच ओलावा साठतो. नवी कोरी पुस्तके, नवे कोरे गणवेश, नवे कोरी पुस्तके, नवे कोरे गणवेश, हे सारे पाहून मन मात्र हळूच असे, हे सारे पाहून मन हळूच असे. त्या नव्या विश्वात मन कधी रमले समजलेच नाही, त्या नव्या विश्वासात मन कधी रमले ते समजलेच नाही. आईचा हात सोडून कधी बाईचा हात धरता तेच कधी कळले नाही, आईचा हात सोडून कधी बाईचा हात धरता तेच कधी कळले नाही. आईसारखी बाईंची माया होती, आईसारखी बाईंची माया होती. चुकांसाठी शिक्षा होतीच, पण खचले मन कधीतरी तर त्यांच्याच आधाराची छाया होती. कधी गणिताची भीती वाटे, कधी इतिहासाची जादू, कधी गणिताची भीती वाटे, कधी इतिहासाची जादू. गुरुजनांच्या ज्ञानातूनच आम्ही आयुष्याचा डोलारा बांधू, गुरुजनांच्या ज्ञानातूनच आम्ही आयुष्याचा डोलारा बांधू. स्पर्धा असो किंवा स्नेहसंमेलन, स्पर्धा असो किंवा स्नेहसंमेलन, असायची भारी भारी. हारलो तरीही शिक्षकांची पातळ असायची मायेची थाप न्यारी. शाळा म्हणजे चार भिंतीची खोली नसून, शाळा म्हणजे चार भिंतीची खोली नसून, शिक्षक, विद्यार्थी व सरस्वती मातेच्या विद्येने सजलेले मंदिरच जणू, विद्येच्या सजलेले मंदिरच जणू. या शाळेतली 7 वर्ष कधी संपली कधी कळलीच नाही, या शाळेतली 7 वर्षे कधी संपली कधी कळलीच नाही. मित्रमैत्रिणी, गुरुजन यांच्या सवय कधी लागली समजलीच नाही, मित्रमैत्रिणी, गुरुजन यांच्या सवय कधी लागली समजलीच नाही. त्या सुंदर मंदिरातला प्रवास मात्र आता काही दिवसांचाच राहिला, या सुंदर मंदिरातला प्रवास मात्र काही दिवसांचाच राहिला. ऋणी आहे